परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् सुताम्रपर्णी जलराशि योगे निबद्ध सेतुं विशिखैरसंख्ये है श्री रामचंद्रेण समर्पितं तं रामेश्वराख्यं नियतं नमामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। उल्लंघ्य सिंधोः सलिलं सलीलं यः शोकवह्निं जनकात्मजायाम् आदाय तेनेव ददाह लंकां नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् स्फुरत्कौस्तुभालं कृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं चिदानंद संलक्ष्य स्वरूपम् यमाद्यष्ट भेदांग योग प्रवीणं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या मणी रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही दुजा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय भगवते वासुदेवाय। वासुदेवाय भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय भगवते वासुदेवाय। वासुदेवाय भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान महामुनी शुकाचार्य महाराज जय जय श्री राधे श्याम कृष्णेश्वर भगवान जनार्दन स्वामी महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री संत सावता महाराज अपने अपने माता पिता की अपने गुरुदेव की भारत माता की भारत माता की हर 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 प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावन अशा या रानमळा शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पुण्य पावन अशा या भूमीमध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा ज्यांच्या प्रीत्यर्थ असणारी ही आयोजित करण्यात आलेली आहे कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही श्रीमद भागवत कथा आहे। आयोजन करणारी असणारी मंडळी त्यांच्या असणाऱ्या पत्नी यमुनाबाई जगन्नाथ जाधव, दोन असणारे सुपुत्र पांडुरंग जगन्नाथ जाधव, प्राध्यापक डॉक्टर संतोष जगन्नाथ जाधव, पाच असणाऱ्या कन्या रुक्मिणबाई कचरू दापके कन्नड, मीराबाई दशरथ गवळी देवगाव, कैलासवासी वैकुंठवासी शोभाबाई रामभाऊ कांबळे वसू सायगाव, गंगा भागीरथी उज्ज्वलाताई दुर्गानाथ विधाते जानोरी नाशिक आणि गयाबाई रमेश सोनवणे अंधानेर, दोन असणाऱ्या सुना रुक्मिणबाई पांडुरंग जाधव, रोहिणी संतोष जाधव, नातू सूरज पांडुरंग जाधव, नातसून नेहा सुरेश जाधव, नाती मनीषा रवींद्र दापके कन्नड, शारदा नकुल नवपुते चिकलठाण, पल्लवी कृष्णा गवळी देवनाळा, संस्कृती संतोष जाधव, आरोही संतोष जाधव, समस्त जाधव परिवार रानमाळा असणारी वस्ती शिल्लेगाव पाहुणी मंडळी सगळ्याच्या सहकार्यामधून या ठिकाणी असणारी कथा चालू आहे। आज कथेचा असणारा चतुर्थ असणारा हा दिवस आहे। तिथल्या काय करा अगरबत्त्या सगळ्याच काढा, आम्हाला थोडं जरी नाकात गेलं तर सगळा सूर बिघडतो बरं का ते। हां वाटलं तर बंद करून टाका तिला, काय अडचण नाही, हां बंदच करून टाका तिला। हां आज कथेचा असणारा हा चतुर्थ असणारा हा दिवस आहे। कालपर्यंत आपण या ग्रंथाचं असणारं महात्म्य पाहिलेलं आहे। आता या ग्रंथाला असणारी सुरुवात आहे आणि आज नियोजित वेळामध्ये आपल्याला श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्मोत्सव या ठिकाणी सादर करायचा आहे। प्रथम स्कंदाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। सगळ्यांनी एकदा ग्रंथाचं दर्शन घ्या। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। सूत महर्षींना शौनकांनी प्रश्न विचारलेला आहे। सांगा आमचे काही प्रश्न आहेत। या पृथ्वी तलावर देवानं अवतार का घेतला, असे एक नाही असे असंख्य स्वरूपामध्ये काही प्रश्न विचारले आहेत। देवानं जन्म घेऊन कोणते कोणते कार्य केलेले आहेत आणि त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पुढे काही प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली आहे। सांगा भगवत कथा आणि भगवत भक्तीचं असणारं महात्म्य सांगण्याकरता सुरुवात करा।
वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजित जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. एकदा जर वासुदेवाची जर भक्ती केली का नाही, तर भक्ती केल्याच्या नंतर माणसाच्या ठिकाणी असणारं वैराग्याची असणारी प्राप्ती होते. म्हणून माणसानं काय करावं, देवाची असणारी भक्ती करावी. भक्तीच असणार हे महात्म्य आहे. दुसरी एक गोष्ट सांगितलेली आहे, माणसाचा सगळ्यात मोठा जर असणारा धर्म कोणता असेल तर देवाची भक्ती करत असताना मनामध्ये कुठलीही इच्छा न ठेवता देवाची असणारी भक्ती करायची. पण आज पृथ्वी तलावर सगळे माणसं जे असणारे आहेत ना, देवाची भक्ती करत असताना मनामध्ये इच्छा ठेवून भक्ती करतात. कथा सांगणारा असेल, भजनी मंडळ असतील, ऐकणारे असतील, सगळ्याचा हेतू कोणता आहे, काहीतरी आपल्या पदरामध्ये देवानं काहीतरी द्यावं, बरं का, काहीतरी असणार द्यावं. प्रत्येकाची एक अपेक्षा आहे, देवाकडे असणार काहीतरी आपण मागावं, देवाची भक्ती करावी. म्हणजे काहीतरी आपलं चांगलं होण्याकरता आपण काय करतो, देवाची भक्ती करतो. असं समजत नसतं. आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो, देवाला आपण नारळ असणार घेऊन जातो, 40-50 रुपयाचं नारळ सोलतो, देवाकडे फोडण्याकरता घेऊन जातो. मग सोबत एक ग्लास घेऊन गेलेले असतात माणसं. काय असे कशा करता, नारळ कोणाकरता असतं, पण गिलास सोबतच असतो. हा, देवाला असं ओवाळायचं आणि ओवाळल्याच्या नंतर दम्मान सुरुवातीला फोडायचं. का, पाणी संपून जाईल ना, सांडून जाईल सगळं पाणी. थोडीशी अशी चीर पाडायची, ग्लासामध्ये घ्यायचं. मग थोडं थांबावं का नाही, माणसाला दम निघत नाही, अगोदर पिऊन टाकणार पाणी, पुन्हा जोरात असा फटका मारणार नारळाला. असा एखादा जो मातीमध्ये भरलेला तुकडा असतो का नाही, असा लांब उडून गेलेला असतो असा. खरं सांगा बरं का, चांगला तुम्ही नारळातला काढून देवाला दाखवता का उडून गेलेला? तेवढा आणायचा आणि देवाच्या समोर असा ठेवायचा. शेतामध्ये माल चांगला हो दे, मुलाचं लग्न हो दे, पुत्र संतती हो दे, भरभराटीला असणार सगळे होते. मी म्हणतो देवाला काही पिसाळ्याला कुत्र चावलंय का? एवढे तुमच्या भरलेल्या तुकड्यामध्ये जर काम करत असेल, देवाची भक्ती करत असताना मनामध्ये कसलाच हेतू ठेवायचा नाही. फक्त एवढाच हेतू मनामध्ये असावा, फक्त माझी भक्ती म्हणजे देवा करता आहे, मला काही मागण्याकरता मात्र भक्ती मात्र नाही. आणि देव सुद्धा काय करतो माहिती, जो मागतो का नाही त्याला जास्त काही देत नाही बरं का, त्याचं उलट करून ठेवतो सगळं. आणि जो मागत नाही त्याला म्हणतो घे. जे भक्त मंडळी आहेत ना, संत मंडळी, त्यांना देव सांगतो मागा, आणि ते संत मंडळी काही मागत नाहीत. आपण मागतो पण आपल्याला तेवढा काही देव काही देत नाही. देवाचा खेळ सुद्धा असणारा उलटा आहे. याला एक प्रमाण सांगतो, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तू भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, देवानं आतापर्यंत काही कार्य करत असताना थोडेसे उलटे कार्य केले. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. पुढे वर्णन करत असताना कथेच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलं आहे. आपण कथा ऐकत आहोत ना, कथा ऐकत असताना किती फायद्याची गोष्ट आहे ते सांगतो. शृण्वताम स्वकथाम कृष्ण. कुणाची कथा आपण ऐकत आहोत? कृष्णाची. शृण्वताम स्वकथाम कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन रुद्यंतोहस्थोय्य भद्राणी विधुनोती सुरुत सताम. देवाची कथा ऐकली ना,
कुणाच्या हृदयामध्ये जर पापी वासना असतील तर देवाची कथा ऐकल्याच्या नंतर पापी वासना राहत नाही, त्याचं अंतकरण मात्र काय होतं, शुद्ध होतं. अंतकरण शुद्ध झाल्याच्या नंतर देवाला बोलवण्याची गरज पडत नाही. येवोनी गोपाळ राहे तेथे. अंतकरण एकदा स्वच्छ झालं ना, घाण जागेवर आपल्याला बसू वाटतं का? स्वच्छ जागेवर, एकदम स्वच्छ जागेवर हे अंतकरण आहे का नाही? एकदा जर आपलं स्वच्छ झालं का नाही, देव तिथं येतो आणि तिथं असणारा राहतो. हनुमंतरायानं अंतकरण हृदय असणारं स्वच्छ केलं. प्रभू श्री रामचंद्रजी आणि माता सीता या अंतकरणाच्या ठिकाणी हृदयामध्ये, सावता बाबांनी सुद्धा हे असणार आपलं अंतकरण असणारं हृदय असणारं शुद्ध केलं. याच्यामध्ये असणारे येऊन ते थांबले. म्हणून एक सांगू, इथं कथा श्रवण करत असताना आपण कथा श्रवण करतो ना, या कथेच्या बाबतीमध्ये आता आपल्या हृदयामध्ये जर कोण असेल तर हृदयामध्ये दुसरं तिसरं कोणी सुद्धा नाही. आपल्या हृदयामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहेत. म्हणजे आज आपण आपल्या हृदयामध्ये असल्यामुळं आपण इथं कथा ऐकण्याकरता असणारे आलो. ही सुंदर स्वरूपामध्ये भगवत भक्ती, धर्म आणि देवाच्या बाबतीमध्ये कथेचा असणारा एक महिमा असणारा सांगितलेला आहे. पुढे देवाचे एक आणि दोन नाही, देवाचे असंख्य अवतार आहेत. जेवढे पुरुष मंडळी दिसतात हा सुद्धा देवाचाच अवतार, महिला मंडळी दिसतात हा सुद्धा देवाचाच अवतार, संपूर्ण पशु पक्षी दिसतात हा सुद्धा देवाचाच अवतार. या ठिकाणी पृथ्वी असेल, सगळा असणारा भाग आहे हा देवाचेच असणारे अवतार आहेत. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, म्हणजे आपण सगळं चराचर बघतो का नाही, हा सगळा असणारा देवाचाच असणारा अवतार आहे. एखाद्या माणसाला जर प्रश्न विचारला, आपल्या अंगावर केस किती आहेत, कोणी सांगू शकेल? सांगता येईल का? डोक्याचे सांगता येतील का? नाही. विचार करा, आपल्या अंगावर किती केस आहेत हे कुणाला सांगता येणार नाही. तसं देवाला जर प्रश्न विचारला, सांगा तुमच्या अवताराच्या बाबतीमध्ये तुमचे अवतार किती आहेत, देवानं सांगितलं माझे अवतार मला सुद्धा मोजता येत नाहीत. माऊली वर्णन करतात, अंगीची या रोमा किती, जयासी तयासी न गणवती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. अंगावर किती केस आहेत जसं कुणाला मोजता येत नाहीत, तसे देवाचे अवतार किती आहेत हे देवाला सुद्धा सांगता येत नाहीत. आपण काकड आरतीमध्ये काही प्रमाण म्हणतो, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, 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 शंख चक्र गदा पद्म सहित करी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव. देवाचे किती अवतार आहेत हे देवाला सुद्धा असणारे सांगता येत नाहीत. पण त्या देवाच्या अवताराच्या बाबतीमध्ये के वर्णन केलं आहे. साधू संतांनी देवाचे असणारे जे अवतार आहेत ना, फक्त 10च अवतार मानलेले आहेत. कच्छ, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध अशा स्वरूपामध्ये देवाचे असणारे पुढं कलंकी 10 असणारे मुख्य असणारे अवतार मानलेले आहेत. पण श्रीमद भागवत कथेमध्ये देवाचे 1 आणि 2 अवतार नाहीत, 24 असणारे अवतार सांगितलेले आहेत. नंबर 1, पहिला अवतार जर कोणता असेल तर सनकादिकाचा असणारा हा पहिला असणारा अवतार आहे. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. देवाचा असणारा हा पहिला असणारा अवतार सनकादिकाचा. नंबर 2, देवाचा असणारा दुसरा असणारा अवतार सांगितलेला आहे, तो म्हणजे वराह भगवंताचा. वराह कशाला म्हणतात? तुमच्याकडे आहेत का नाही? आहेत ना. तुम्हाला मकला वगैरे त्रास देत नसेल, बिचारे देतात ना. हा दुसरा असणारा अवतार वराह भगवंताचा. तिसरा अवतार
नारद मुनीचा असणारा हा तिसरा असणारा अवतार आहे. आणि नारद मुनीचे एक वैशिष्ट्य आहे, चांगले चांगले असणारे मार्ग नारद मुनीने असणारे सांगितलेले आहेत अनेक जणाला. आणि नारद मुनीनं एखादी जर गोष्ट सांगितली, एखाद्या वेळेस भक्ताला गोष्ट सांगू द्या, भक्त सुद्धा नारद मुनीची गोष्ट ऐकतात. एखाद्या वेळेस दैत्य मंडळीला जरी नारद मुनीनं गोष्ट सांगितली, तर नारद मुनीची गोष्ट दैत्य मंडळी सुद्धा असणारा ऐकतात. त्यांचं नावच आहे परत सांगतो, नाही, नारायण नाही हो, नारद. नाव काय त्यांचं? नारद. त्याचा आता थोडा विग्रह करा. पहिला आहे ना आणि पुढं आहे रद. जशी पत्नीनं सांगितलेली गोष्ट मालकाला करावीच लागते, तसं नारद मुनीने एखादी गोष्ट जर सांगितलं ती रद्दच होत नाही. नारद म्हणजे कधी सुद्धा ती गोष्ट रद्द होत नाही. देवाचा असणाऱ्या बाबतीमध्ये चतुर्थ असणारा अवतार सांगितलेला आहे. त्या चतुर्थ अवताराच्या बाबतीमध्ये नर नारायणाचा असणारा अवतार आहे. तपश्चर्या कशी करायची बद्रीनारायण क्षेत्रामध्ये ही नर नारायणाच्या अवतारापासून असणारी शिकायची. एवढंच नाही, 5व्या अवतारामध्ये देवाचं असणारं वर्णन केलेलं आहे. देवानं असणारा जो अवतार घेतलेला आहे तो असणारा कपिल भगवंताचा अवतार आहे. सांख्यशास्त्राची निर्मिती केली हा 5वा असणारा अवतार आहे. 6वा अवतार देवाने घेतला तो म्हणजे दत्तात्रय भगवंताचा 6वा असणारा अवतार आहे. या अवताराची कथा सुंदर स्वरूपामध्ये आहे. ही कथा अशी आहे, ही कथा श्रवण केल्याच्या नंतर भक्ती ब्रह्मदेवाची होते. ही कथा श्रवण केल्याच्या नंतर विष्णूची भक्ती होते आणि ही कथा श्रवण केल्याच्या नंतर भगवान शंकराची असणारी भक्ती होते. दत्तात्रयाच्या बाबतीमध्ये ज्यांना देवाच्या बाबतीमध्ये भेदभाव करायचा नाही त्यांनी दत्तात्रयाची भक्ती करायची. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले किंवा अवतरले. भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर दत्तात्रय भगवंतांनी का अवतार घेतला याची सुंदर कथा सांगितलेली आहे. एक ऋषी आहेत, त्यांचं नाव आहे आत्री आणि पत्नीचं असणारं नाव आहे अनसुया. शब्द लक्ष देऊन ऐका बरं का. आपण काय म्हणतो? अनुसूया, आपण उकार लावतो बरं का त्याला. शब्द कसा आहे माहिती का? अनसुया. अनुसूया नाही बरं का, अनुसूया शब्द नाही, तिचं नाव आहे अनसुया. अनसुया शब्दाचा अर्थ असा होतो, अन म्हणजे एकदम लहान लहान लहान, एकदम सूक्ष्मामध्ये सूक्ष्म. असं समजत नसेल तर ज्यांचं पत्र्याचं घर आहे का नाही, गरिबी असावी त्या पत्र्याला एखादं छिद्र पडावं, छिद्र पडल्याच्यानंतर त्याच्यातून प्रकाश असा खाली येतो बघा, आणि त्या प्रकाशामध्ये असे बारके बारके कण असे उडालेले दिसतात, एकदम छोटे छोटे असे. त्याच्यामधला जो असणारा तो अणू आहे का नाही, एकदम अणू, एकदम सूक्ष्म असणारा, तर तो अणू आहे का नाही, त्या अनसुयेच्या जवळ दुसऱ्याची निंदा तेवढी सुद्धा ती बिचारी कधी कुणाची करत नव्हती. तिचं नाव अनसुया. कळलं का आता? तिचं नाव अनसुया. आणि आपली चर्चा बैठकीमध्ये हीच निंदा चालू असते जास्त, दुसरे काहीच नाही कामधंदा, फक्त निंदा. मग ती चर्चा सुरू झाल्याच्या नंतर काय सांगा बाई तुला, काय नाही, तिची सून मात्र तिला भाकर बी देत नाही म्हणा. ते गरज आहे का आता? म्हणजे ही निंदा आहे. जिच्या ठिकाणी अनसुया म्हणजे कसलीही निंदा नाही, तिचं नाव अनुसूया. आता पहा, 1 आणि 2 वर्षापर्यंतची भक्ती नाही, 10,000 वर्षापर्यंतची भक्ती केली. आपल्यासारखं सोमवारचं व्रत, गुरुवारचं व्रत हे असे अजिबात नाही. सगळ्यात मोठं जर व्रत तिनं कोणतं केलं असेल, सगळ्यात मोठं व्रत एकच, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. फक्त मालकानं काम सांगायचं आणि पत्नीनं ऐकायचं. एवढी तपश्चर्या किती हजार वर्षापर्यंत केली? मी आता सांगितलं ना, 10,000 वर्षापर्यंत. आपल्या इकडे तसा खेळ नाही बरं का. नवीन लग्न झालं तर बिचारी वर्षभर कशी तरी ऐकते बरं का. 1 वर्षभर, त्याच्या पुढं अजिबात नाही. अजिबात नाही. चहा जर करा म्हटलं तर काय करा, माझे जरा पाय दुखायले, तुम्ही करा आणि मलाही आणून द्या.
ती अनसुया. बरं कसं आहे, सांगितलेलं तंतोतंत बिचारी काम ऐकायची. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत ना, त्यांचं चरित्र सांगितलेलं आहे. दुपारी 12 वाजता चैत्र महिन्यामध्ये, लक्ष करा, दुपारी 12 वाजता चैत्र महिन्यामध्ये थंडीच वाजते ना. अहो चैत्र महिना आहे, दुपारचे 12 वाजले, थंडीच वाजते का? गरमी राहते ना तेव्हा. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पत्नीला आवाज दिला, काय करा, कंदील प्रज्वलित करा आणि मला अंगणामध्ये आणून द्या. किती जरी वेळी पत्नी असेल तर ती काहीतरी म्हणेल का नाही? बरं, दुपारचे 12 वाजले, चैत्र महिना, एवढं ऊन आहे, एवढा प्रकाश आहे, आता या बाबाला कंदिलाची काय गरज आहे दुपारी 12 वाजता? अंगणात बसलेत, आणखी प्रकाश नसतो का अंगणामध्ये? विचार करायची गोष्ट आहे का नाही? सहज जरी एखादी बिचारी डोकं लावली का, आता तुम्हाला काही दिसना का आता काय? पण त्या बिचारीने काय केलं माहितीये? कंदील प्रज्वलित करून आणा म्हटल्याबरोबर घरामध्ये बिचारी गेली. जुन्या काळामध्ये त्या कंदिलाचा फुगा असा साफ केला, त्याच्यात रॉकेल भरलं, वात थोडीशी वर केलं, पेटवला आणि जशाला तसा आणून दिला. एवढं आता करतील का बरं का लोक? अजिबात नाही. सहज म्हणतील बहुतेक आता ह्यांना शुगरमुळेच असं होत असेल बरं का. म्हणजे विचार करण्याची भूमिका आहे. सांगितलेलं काम तंतोतंत ऐकायचं. किती वर्षापर्यंत? 10,000 वर्षापर्यंत. इतकी तपश्चर्या वाढली, इतकी वाढली, इतकी वाढली. या तपश्चर्याच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे. गौतमांनी तपश्चर्या केली, अहिल्यानं तपश्चर्या केली, पण थोडासा भेदभाव केला. लक्ष करा बरं का. गौतम आणि अहिल्यानं यांनी काय केलं? दुष्काळ पडल्याच्या नंतर फक्त ब्राह्मण मंडळीच जगवली. वर्णन असं केलेलं आहे, सकाळी साळी पेरायच्या आणि दुपारच्या वेळेला साळ कापायची. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? सोंगायचं. सकाळी साळ पेरायची, दुपारच्या वेळेला लगेच सोंगायची, की लगेच तांदूळ तयार केले, लगेच जेवण्याकरता सुरुवात. असं घडल का? त्यांची भक्ती तशी होती. पण त्यांनी एक पक्षपात असा केला, फक्त ब्राह्मण मंडळीला दुष्काळाच्या कालावधीमध्ये त्यांनी जगवलं. पण अनसुया मातेनं काय केलं? पशु पक्षी जीव जंतू गरीब श्रीमंत कुणी असो, ज्या ज्या वेळेला याचक घरी येईल त्या त्या वेळेला त्या अनसुया मातेचा चेहरा मात्र आनंदित व्हायचा. आता तसं नाही बरं का. शहरला जर कोणी राहत असेल ना, पाहुणा जर घरी आला ना, तर त्या महिला मंडळीच्या कपाळावर आट्या पडतात. अशा आट्या पडतात बरं का. अशा आता आलेत, आता चहा पाणी जेवण स्वयंपाक, तुम्ही चहा घेणार का? इथून सुरुवात होते. घरी जर कोणी माणूस आलं तर त्या पत्नीच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलं, ते आनंदित व्हावं, एकदम आनंदित व्हावं. हा, आता पहा असं का. किती सुंदर वर्णन आहे पहा, जुन्या काळामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण जर कुणाच्या घरी गेलो ना, कुणाच्या घरी गेल्याच्या नंतर पाहुण्यानं किंवा त्या महिलेनं असं पाणी जर आणून दिलं, तर एक सुंदर स्वरूपामध्ये सांगतो, ज्यांनी पाणी आणून दिलं का नाही त्या तांब्याकडे बघ जाऊ नका बरं का. कुणाकडे बघायचं माहितीये का? चेहऱ्याकडे. ज्यानं पाणी आणून दिलं त्याच्या चेहऱ्याकडे बघायचं. चेहरा जर उदास असला तर खिशातला मोबाईल काढायचा, हॅलो 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 म्हणायचं, हॅलो हॅलो, आलो 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 आलो, बस काहीतरी कारण सांगायचं आणि घराच्या तिथून निघून जायचं. आपल्या पण कारण तसं बनवायचं बरं का. चेहरा जर प्रसन्न असला तर ते पाणी घ्यायचं, हातपाय धुवायचे, मग चहा पाणी जेवण वगैरे. अनसुया मातेचं वर्णन केलं आहे. घरी जर कोणी याचक आला तर आनंदित व्हायची. आणि एक वर्णन केलेलं आहे, समोरच्या व्यक्तीनं दान धर्माच्या बाबतीमध्ये कुठली जरी इच्छा सांगितली, मला भात पाहिजे, चपाती पाहिजे, भाकरी पाहिजे, तर त्या बिचारीनं आनंदित होऊन असणार काय करायचं? त्या व्यक्तीला जीव घालायचं. इतकं तिचा महिमा असणारा. आणि तपश्चर्याच्या बाबतीमध्ये महान असणारी श्रेष्ठ झाली. एवढं तप वाढलं, एवढं तप वाढलं की एक दिवस नारद मुनी कैलास पर्वतावर, वैकुंठावर आणि सत्यलोकाच्या प्रदेशामध्ये असणारे गेले. सहज स्वरूपामध्ये सावित्री मातेनं प्रश्न विचारला नारदजीला, नारदजी, अहो मी ब्रह्मदेवाची सेवा करते, मी एक पतिव्रता आहे, आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ पतिव्रता आहे का? नारद मुनींना हसून सांगितलं, माता खरं सांगू का तुम्हाला,
तुमच्यासारख्या पतिव्रता पृथ्वी तलावर एक अनुसया माता आहे. तुमच्यासारख्या पतिव्रता तिनं पायामध्ये चैन केलेले आहेत. तिला घुंगरं मोठी आहेत आणि एका घुंगराला हजार हजार बांधलेले आहेत. कुणाचं सांगालोय? ब्रह्मदेवाच्या पत्नीचं. त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केली. त्या अनसुया मातेचा असणारा गर्वहरण करायचा आहे. काय करावं लागेल? नारद मुनी लगेच कान भरले. तुम्हाला जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर तुमच्या मालकाला पृथ्वी तलावर पाठवून द्या आणि त्यांची परीक्षा घेण्याकरता नग्न भोजन मागा. बस. ब्रह्मदेवाला सावित्रीनं असणारं पृथ्वी तलावर पाठवलं. वैकुंठामध्ये लक्ष्मीला सुद्धा असणारं तेच सांगितलं आणि कैलास पर्वतावर सुद्धा पार्वती मातेला तेच सांगितलं. भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव पत्नीचं सांगितल्याबरोबर तंतोतंत लासूर स्टेशनला आले. आश्रम जवळ होता. तिघांची भेट झाली. इकडं कसं काय? नाही, घरून आदेश आहे. निघाले. निघाल्याच्या नंतर आश्रमाच्या जवळ आल्याच्या नंतर मध्यानाची असणारी वेळ रूप पालटले. रूप पालटल्याच्या नंतर आश्रमाच्या जवळ आल्याच्या नंतर भिक्षा मागण्याकरता सुरुवात केली. भिक्षाम देही, भिक्षाम देही, भिक्षा मागण्याकरता सुरुवात केली. अनुसूया मातेनं सांगितलं, काय तुमची नेमकी अपेक्षा काय आहे? तर तिघ जणांनी बोलण्याकरता सुरुवात केली. आम्हाला नग्न भोजन पाहिजे. याचे दोन अर्थ लक्ष करा बरं का. अंगावर वस्त्र नसणे याला सुद्धा नग्न भोजन म्हणतात आणि अंगावर वस्त्र असून सुद्धा या शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर नसणे याला सुद्धा नग्न भोजनच म्हणतात. पण तिला गोष्ट काही समजली नाही. जे कोणी भोजन मागण्याकरता आलेले आहेत हे साधारण नसले पाहिजे. म्हणून आत्री ऋषीकडे असणारी अनसूया माता निघाली. प्रश्न काही केला. त्यावेळेस त्या आत्री ऋषीने डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर सांगण्याकरता सुरुवात केली. अनसूया, अनेक भक्त आहेत. देवाची भक्ती करण्याकरता देवाकडे जातात. पण तुझं एवढं प्रारब्ध चांगलं आहे, नशीब बलवत्तर आहे. तुझ्या द्वारावर भिक्षा मागण्याकरता 3 देव आलेले आहेत. आपण सगळे भिक्षा मागण्याकरता कुणाकडे जातो? देवाकडे. सगळे देवाकडे मागण्याकरता जातो. पण देव सुद्धा ज्या अनुसूया मातेच्या द्वारावर येऊन भिक्षा मागतात ती माता माऊली कशी असेल विचार करा. डोळे बंद केले होते. कमंडलूचं पाणी अभिमंत्रित केलं आणि सांगितलं, अनुसूया, त्यांना नग्न भोजन द्यायचं ना, त्याच्या अगोदर एक काम करायचं. अभिमंत्रित केलेलं पाणी हातामध्ये घ्यायचं आणि त्यांच्या डोक्यावर पाणी टाकायचं. पाणी आणलं आणि पाणी आणल्याच्या नंतर 3 असणारे ते देव, ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर, त्यांच्या डोक्यावर ते पाणी टाकलं. भगवान शंकराचं वय कुणाला सांगता येत नाही. विष्णूचं कुणाला सांगता येत नाही ना, ब्रह्मदेवाचं कुणाला सांगता येत नाही. पण डोक्यावर पाणी टाकल्याबरोबर 6-6 महिन्याचे बालक झाले. 6-6 महिन्याचे बालक झाल्याच्या नंतर अपेक्षा होती नग्न भोजनाची. 3 बालक छातीच्या जवळ असणारे नेले, स्तनपान करविलं आणि 3 जणांकरता 3 पाळणे बांधले नाही, 3 करता एकच पाळणा बांधला आणि 3 जणांकरता एक पाळणा बांधून उचलून 3 असणारं पाळण्यामध्ये टाकलं. पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर झोका देण्याकरता सुरुवात केली. जुन्या काळामध्ये लेकराला जर झोपी घालायचं असेल तर जुन्या काळामध्ये माता माऊलीला, आजीला, त्या लेकराच्या आईला अंगाईचे गाणी यायचे बरं का जुन्या काळात. आता नाही बरं का. आता लेकरालाही सवय लागली मोबाईलची. ती लेकरूचं झोपणा गेलं ना, झोका द्यायचा आणि मोबाईल त्याच्या कानापाशी ठेवायचा. अंगाईचं गाणं लावून देऊन बरं का. म्हणजे इथून त्या लेकराला सुरुवात आहे. लेकराला सुरुवात इथून आहे बरं का. आईनं, आजीनं गाणं म्हणल्याच्या नंतर ती लेकरं जुन्या काळात झोपायची. आता आईची म्हणायची गरज नाही आणि आजीची म्हणायची गरज नाही. मोबाईलने म्हणायला चालू केलं की लेकरू झोपलं. आणि जुन्या काळामध्ये गाणी कशी असायची माहिती? चिवचिव ये, चारा खा, पाणी पे आणि भुरळून जा, अशी गाणी अशी म्हणण्याकरता असणारी सुरुवात करायची. लेकरू असं शांत झोपायचं. ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर अनसूया मातेनं झोका दिल्याच्या नंतर
तिघा जणांनी झोपण्याकरता सुरुवात केली. पण अनसुया मातेनं त्यांच्याकरता पाळणा कसा म्हणला ते ऐका. जो जो रे निज आया, हालविती अनुसुया, करिता उत्पत्ती सीन लासी, विश्रांती आलासी, निजरे ब्रह्मया तपलासी, कमलोद्भव झालासी. ब्रह्मदेवा, सृष्टी निर्माण करून 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 असणारे तुम्ही थकलात, निवांत झोपा. भगवान विष्णूला सांगितलं सृष्टीचं पालन करून करून थकून गेलात, शांत झोपा. आणि भगवान शंकराला सांगितलं सृष्टीचा नायनाट करून तुम्ही थकून गेले आहेत, निवांत झोपा. आई झोका देऊ लागली आणि हे तीन बालक शांत स्वरूपामध्ये असणारे झोपलेले आहेत. लेकरू जर झोपलं ना लहान स्वरूपामध्ये, लहान वयामध्ये, आई त्या लेकराला कधीही सुद्धा उठवत नाही. लग्न झाल्याच्या नंतर त्याच लेकरानं सकाळी 10 वाजेपर्यंत झोपून बघावं. लगेच पत्नी म्हणते, असं झोपून जमाल का? महागलचे काय खातील? उठा. सगळ्या झोपीचा सत्यनाश. आई मात्र लेकराच्या बाबतीमध्ये काळजी करते. आई मात्र झोपीतून कधी सुद्धा उठवत नाही. महाराज, 1 आणि 2 दिवसाचा कालावधी नाही, ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर, अनुसूया माता त्यांचं पालन पोषण करत असताना 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. देवाचा बरं का. आपला कालावधी 1000 वेळा जन्माला येताल आणि 1000 वेळा मरताल, त्यांचा कालावधी जास्त असतो. त्यांच्याकरता 6च महिने झाले, पण कालावधी मात्र भरपूर झाला. सत्य लोकामध्ये सावित्री माता बैचेन अस्वस्थ असणारी अवस्था, वैकुंठ सुन सुद्धा लक्ष्मी मातेला वाटतं आणि कैलास पर्वत पार्वती मातेला वाटतो. खरंच नारद मुनीचा ऐकलं आपण, पण आज एकांत असणारा या ठिकाणी वास आहे आणि मालक मात्र नाहीत. हे सगळा संसार असणारा या ठिकाणी उदास असणारा वाटतो. त्यावेळेला मात्र मालकाची मात्र आठवण येऊ लागली. आणि कसं आहे माहिती का, मालक घरी जर असले तर त्यांची तेवढीशी किंमत मात्र नसते बरं का. थोडं 2 दिवसाकरता कुठं प्रवासाला, कुठं यात्रेला वगैरे गेले की घरून फोन येतो, हॅलो, जागा भेटली का एसटी मध्ये, जेवण केलं का, चहा घेतला का. म्हणजे बाहेर गेल्याच्या नंतर मी तर म्हणतोय, एवढी जर सोय जर असेल घरी तर ते घर सोडूनच कुठं जाणार नाही. ज्या वेळेला सुंदर स्वरूपामध्ये असणार त्यांचं चरित्र सांगितलं, नारद मुनी आले. नारद मुनीला सहज प्रश्न विचारला पार्वती मातेनं, आमच्या मालकाचा आणखी फोन नाही, नेमके गेलेले आहेत, आणखी परत आलेले नाहीत. नारद मुनीनं हसून सांगितलं, ते तपश्चर्या भंग करण्याकरता, सत्व हरण करण्याकरता गेले होते, पण घटना थोडीशी उलटी घडली. 3 जणांचा असणारा आज स्वरूप 6 महिन्याचा आहे. आपल्या मालकाला सोडवण्याकरता सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती माता अनुसूया मातेच्या असणाऱ्या आश्रमाच्या ठिकाणी आल्या. आल्याच्या नंतर ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर अनुसूया मातेचे असणारी मुलं आहेत. मग या 3 जणी कोण झाल्या? मग सुनाने आल्याच्या नंतर कुणाच्या पाया पडावं लागतं? पण ती सुना म्हणजे सुना, श्रीमंताच्या सुना कशा असतात, काय होतं की काय नाही, की सर्दी नसती झालेली पण सारखं नाकालाच तणका असतो बरं का. असा काय होतं की काय नाही की असं. ती श्रीमंताच्या सुना. आल्याच्या नंतर त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली, आमचे मालक आताच पाहिजे. आता रागामध्ये मग कधी कधी सासाबी लय असतात बरं का, डेंजरस. हा, सासूने बोलण्याकरता सुरुवात केली. यांचा गर्व जर कमी होत नसेल ना, त्या सासूने बोलण्याकरता सुरुवात केली, मालकच पाहिजे ना तुमचे, मालकच पाहिजे ना, जा मग घरामध्ये पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. गेले हे 3 जणी. पण लक्षात ठेवा, माझं सत्व हरण्याकरता तुम्ही तुमचे मालक पाठवले होते ना. माझं सुद्धा एक आट आहे. तुमचे मालक तुम्ही शोधत असताना माझी आट अशी आहे, माझं पतिव्रता पद तुम्ही नष्ट करण्याकरता 3 जणाला इथं पाठवलं होतं. माझी एक अट आहे, हे 3ही दिसण्याकरता एकाच स्वरूपामध्ये आहेत. तुम्ही जर तुमच्या मालकाच्या सोबत जर संसार आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जर केला असेल तर तुमचेच मालक तुम्ही शोधून घ्या. जर एखाद्या वेळेस सावित्रीचा स्पर्श जर भगवान विष्णूला झाला तर ती पतिव्रता नाही पुन्हा. नियम आहे बरं का.
त्या पत्नीचा स्पर्श दुसऱ्या मालकाच्या स्वरूपामध्ये बाबतीमध्ये होऊ नये. आणि जर कोणी चुकून जर स्पर्श केला तर ती पतिव्रता नाही. मग एवढा हुशारीचा भाग सांगितलेला आहे ना. सावित्रीनं डोकं चलवण्याकरता सुरुवात केली. दोघी जणीला हात जोडले. मी ब्रह्मदेवाची पत्नी आहे, पण लहान आहे बरं का. तुमच्या दोघीपेक्षा मी लहान आहे. माझा मान मी तुमच्या दोघीला देते. कुणाला? लक्ष्मीला आणि पार्वतीला. हे सरकली बाजूला. आता आता विष्णूची पत्नी म्हणजे साधारण नाही, लक्ष्मी आहे, जिचा मालक सगळ्यामध्ये असणारा हुशार आहे. त्यांची पत्नी अडाणी असेल का? ती तिच्यापेक्षा जास्त हुशार. मालकाचं वर्णन असं केलेलं आहे काकड आरतीमध्ये. चतुरा सोडा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, कुठ मणी, धन्य तूची विठोबा, चतुरा तो शिरोमणी. आ मुकुट सकळ मणी, विष्णू भगवंताच्या पत्नीनं लक्ष्मीनं सांगण्याकरता सुरुवात केली. मी सुद्धा लहानच आहे बर का. माझ्यापेक्षा जर थोरली कोण असेल तर ती पार्वती. माझा सुद्धा मान मी तुम्हालाच देते. तुमच्याकडे ते शिदोरी सोडायचा मान असतो का? हा असतो बर का ते मान. हा मग त्याच्या गाठी 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 असणाऱ्या त्या सोडायच्या. आता ते शिदोरी राहिलीच नाही. पहिली तळाईची शिदोरी असायची. आता कोण करायला? आता सोनपापडीचा डबा. त्याला गाठ बी नाही काहीच नाही. नुसतं डेकून ढकल काढा आणि बस संपलं, काही नाही. असं जुन्या काळामध्ये अशी मोठी असणारी ती डाला असायची. त्याला असं वस्त्र बांधलेलं असायचं. त्याला 2-4 गाठी असायच्या आणि मानाची काही असणाऱ्या महिला असायच्या. जी वयोवृद्ध आहे का नाही, ती पहिली गाठ त्यांनी मग मालकाचं नाव घ्यायचं आणि गाठ सोडण्याकरता सुरुवात करायची. आता माणसातच गाठी भरपूर झाल्या. सगळ्या माणसामध्ये गाठी झाल्या. आता ते गाठी राहिल्याच नाहीत तिकडल्या. आता पहा, पार्वती मातेनं तिघा जणांकडे पाहण्याकरता सुरुवात केली, पण तिघ सुद्धा दिसण्याकरता सारखेच. शेवटी पार्वती मातेनं अनसुया मातेचे असणारे पाय पकडले आणि सांगितलं, आमचे मालक आम्हाला शोधता येत नाहीत, समजत नाहीत. तुम्हीच आमच्यावर कृपा करा आणि कृपा केल्याच्या नंतर आमचे मालक आम्हाला परत द्या. कधी सांगतो बरं का, जसं त्या पार्वती मातेनं लक्ष्मीनं सावित्रीनं शरणांगती केली का नाही. एखाद्या वेळेस सून किती जरी चुकलेली असेल आणि त्या सुननं जर सासूच्या पाया जर पडली आणि सांगितलं, सासूबाई आत्या माझ्याकडून आतापर्यंत चूक झाली बरं का, आता मला माफ करा, तरी सुद्धा सासू माफ करते. काही सुना म्हणतील, बरं आलाच बाबा सांगायचं तेवढंच. ही जी भूमिका आहे का नाही, म्हणजे माफी मागणं फार गरजेचं आहे. त्या तिघी जणींनी माफी मागितली. अनसुया मातेनं तिघी जणीला माफ केलं. आणि तिघा जणाच्या बाबतीमध्ये शोधाशोध करत असताना अनसुया मातेची शक्ती किती आहे पहा. ज्याला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याच्या नंतर हात लावला, सांगितलं, सावित्री हे तुझे मालक ब्रह्मदेव. असं उचललं, ब्रह्मदेवाची मूर्ती म्हटल्याच्या नंतर लगेच मूर्ती असणारी निर्माण. किती शक्ती असेल विचार करा. नंबर 2 ला दुसऱ्या मुलाला स्पर्श केला, लक्ष्मीला सांगितलं, हे तुझे मालक भगवान विष्णू. विष्णूचीच मूर्ती तयार झाली. किती शक्ती असेल. नंबर 3 ला शेवटच्या बालकाला स्पर्श केला, पाळण्याच्या बाहेर काढलं आणि पार्वती मातेला सांगितलं, हे तुझे मालक भगवान शंकर. तिथं मूर्ती भगवान शंकराची असणारी प्रगट झाली. तिघा जणांनी आपल्या पत्नीच्या सोबत आश्रमाच्या बाहेर चालण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळेला कधी कधी भगवान शंकर पुढं चालायचे, मागं बघायचे. भगवान विष्णू पुढं चालायचे, मागं बघायचे. ब्रह्मदेव पुढं चालायचे, मागं बघायचे. एखादा मुलगा जर सर्व्हिसला असेल ना आणि गावाकडे जर आला तर आई वडिलाच्या बाबतीमध्ये भेट घेतल्याच्या नंतर आईला म्हणतो, पप्पाला म्हणतो, येतो बरं का आता. ते पुढं बघतो, मागं बघतो, पुढं बघतो, मागं बघतो. सून बघत नाही, चला की पुढं. हा बरोबर सांगितलं बरं.
गरज नाही, गरज नाही. म्हणजे मुलगा काय करतो, मागं पुढं बघत चालतो. भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू पुढं मागं चालू लागले. कशा करता? अरे ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, अनंत आपल्यावर उपकार केले, 6 महिन्यापर्यंत ज्या माता माऊलीच्या हातानं प्रसाद खाल्ला, कुठलीही चिंता पडली नाही. आज त्या मातेचा आपल्याला वियोग होत आहे म्हणून हे देव सुद्धा मागं पुढं बघू लागले, कसं जावं आश्रमातून. पण सुना मात्र अशा पुढं चालू लागल्या या तिघी जणी, सावित्री, लक्ष्मी, पार्वती. त्यावेळेला तिघजण जाग्यावर थांबले. थांबल्याच्या नंतर अनुसूया मातेने एकच प्रश्न विचारला, तुम्हाला जायचं असेल तर आनंदात निघून जा, फक्त माझा एक प्रश्न आहे, तुमच्या करता तिघा करता एक मी पाळणा बांधून ठेवलेला आहे, त्या पाळण्यामध्ये सगळेजण तुम्ही तिघजण दररोजचं झोपत होता. आता तुम्ही निघून गेल्याच्या नंतर या पाळण्याचं नेमकं काय करू ते सांगा. तिघा जणांनी असणारा आशीर्वाद दिला, ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर. अनुसूया माता, आता हा पाळणा सोडू नको बरं का, या पाळण्यामध्ये परत आम्ही येऊन असणारे झोपू. मग त्या अनुसूया मातेला आशीर्वाद दिला आणि त्या अनुसूया मातेच्या ठिकाणी दत्तात्रय मूर्ती असणारी जी प्रगट झालेली आहे ना, ते काही पोटामधून नाही किंवा शरीरामधून नाही किंवा काही नाही. आशीर्वाद दिल्याच्या नंतर अनुसूया मातेच्या हाताला एक फोड आला आणि त्या फोडामधून असणारा तो फोड फुटल्याच्या नंतर दत्तात्रय भगवंताची मूर्ती प्रगट झाली. कुठं? हातामध्ये बरं का, हातामध्ये असणारी मूर्ती ती प्रगट झाली. आणि म्हणून दत्तात्रय भगवंतांनी अनसूया मातेच्या ठिकाणी असणारा जन्माची असणारी भूमिका, पुढं सहस्र अर्जुनाला यदूला असणारं दत्तात्रय भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर अनेक स्वरूपामध्ये असणारा तो फायदा झाला. म्हणून आपण सगळेजण एकदा दत्तात्रय भगवंताचे एकदा भजन करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा भगवंताचा असणारा 6व्या क्रमांकाचा असणारा अवतार, 7व्या क्रमांकाला यज्ञ नारायणाचा असणारा हा अवतार आहे. त्या यज्ञ नारायणाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, आता सुद्धा आपल्या परिसरामध्ये मोठमोठे असणारे काही ठिकाणी यज्ञ होतात. अनुष्ठानाचा भाग असेल, यज्ञाचा भाग असेल. मला वाटते पाठीमागं वेरूळला सुद्धा झाला होता यज्ञ. असा यज्ञ बरं का, असे यज्ञ कायगावच्या ठिकाणी असणारे असे यज्ञ. पण त्या यज्ञाच्या बाबतीमध्ये काही वर्णन केलेलं आहे. कुणाला जर यज्ञ करायचा म्हटलं तर हत्तीची सोंड असते का नाही, एवढी सारखी तुपाची धार यज्ञामध्ये चालली पाहिजे. कशाची? हत्तीची सोंड आहे का नाही, एवढी सारखी तुपाची धार कशामध्ये चालावी? यज्ञामध्ये. कोणी दान धर्म काही मागण्या करता आलं, सोनं वगैरे, तर जेवढं मागल एवढं सोनं द्यावं लागतं, वस्त्रदान करावं लागतं. हा यज्ञाची असणारी भूमिका आहे. आणि जर कोणी असा यज्ञ जर करत असेल ना, तर त्या यज्ञाच्या बाबतीमध्ये असणार त्याला फळ मात्र मिळतं. तुम्ही म्हणाल कसं काय?
कुणाला जर पुत्र संतती नसेल आणि असा जर चांगला यज्ञ जर कुणी जर केला ना, तर पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केल्याच्या नंतर त्याला पुत्र संतती होते. कुण केला? आतापर्यंत अनेक जणांनी केला. त्याच्यामध्ये एकच नाव सांगतो. दशरथ राजाला पुत्र संतती नव्हती, त्यावेळेला सुद्धा दशरथ राजानं यज्ञच केला. त्या यज्ञामधून असणारं पायास पात्र घेऊन असणारे यज्ञ नारायण असणारे प्रगट झाले. आणि यज्ञ नारायण प्रगट झाल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रसाद असणारा पायास पात्राचा असणारा भाग वर घेऊन आले, कालांतरानं प्रभू श्रीरामचंद्रजी, लक्ष्मणजी, भरतजी आणि शत्रू यांचा असणारा जन्म झाला. म्हणून एक भूमिका यज्ञ नारायणाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. अन्नाद भवंती भूतानी पर्जन्यादन्नः समद्भवः यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. म्हणजे सगळ्यात मोठा जर भाग कोणता असेल तर यज्ञाचा असणारा हा भाग आहे. म्हणून आपल्या घरी काही यज्ञ सांगितलेले आहेत. कोणते कोणते यज्ञ? आतिथ्याला हा सुद्धा यज्ञच आहे. आणि जुन्या काळामध्ये काही माता माऊल्या यज्ञच करायच्या. कोणता सांगतो? सुरुवातीला जर स्वयंपाक करण्याकरता जर सुरुवात झाली ना, तर स्वयंपाक करण्याकरता सुरुवात झाल्याच्यानंतर चुलीवर तवा ठेवणे, त्याच्या अगोदरचं एक यज्ञ सांगितलेलं आहे. दररोजचं काय करायचं? चुलीला अगोदर सारवून घ्यायचं. जुना काळ बरं का. त्या चुलीला असणार असं सारवून घ्यायचं आणि सारवून घेतल्याच्या नंतर पुन्हा असणार मग तिला हळद कुंकू वगैरे लावायची. सुंदर स्वरूपामध्ये असणारा स्वयंपाक करायचा. आता चुलच राहिली नाही. चुलच राहिली नाही बरं का. काही जणांचे गॅस असे आहेत, जर बिघडला का नाही तर ज्याच्याकडे नीट करण्याकरता न्यायचा त्याचा नट सुद्धा त्याला दिसत नाही, एवढे भरलेले गॅस आहेत असे. म्हणजे विचार करा, हा यज्ञाच्या बाबतीमध्ये, दररोजच्या बाबतीमध्ये चूल सारवणे, सुरुवातीला एखादा नैवेद्य असणारा तयार करणे, त्या अग्नीला असणारा समर्पित करणे. आता ही गोष्ट मात्र नाही. जुन्या काळामध्ये काय करायचं? एखादी थोडीशी चिपटी तयार करायची, पाण्यामध्ये असणारी बुडवायची, यज्ञ नारायणला असणारी समर्पित करून टाकायची अग्निदेवतेला. आता मात्र तो भाग नाही. आता गॅसवर काय आपल्याला टाकता येत नाही ती अशी. हा यज्ञ नारायणाचा असणारा अवतार आहे. पुढं वर्णन करत असताना ऋषभ देवाचा असणारा अवतार सांगितलेला आहे. पुढं पृथु नावाचा असणारा राजा आहे, तो सुद्धा भगवंताचाच असणारा अवतार आहे. ही सगळी पृथ्वी तुम्हाला दिसते का नाही? ही सपाट जर कोण केली असेल तर आता तर आपण JCB वगैरे लावून साफ करतो, पण याच्या अगोदर कोण साफ केलेली आहे माहिती? पृथु राजानं असणारी ही साफ केलेली आहे. पुढं वर्णन करत असताना देवाचा 10व्या क्रमांकाचा असणारा अवतार आहे, तो म्हणजे माशाचा. त्या माशाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर सगळ्यात लहानात लहान जर अवतार कोणाचा असेल तर माशाचा, आणि सगळ्यात मोठ्यात मोठा जर अवतार कोणाचा असेल तर तो सुद्धा माशाचाच अवतार आहे. समुद्रामध्ये असे काही मासे आहेत ना, मोठमोठ्या जहाजाला सुद्धा पलटी करून टाकू शकतात, असे समुद्रामध्ये मासे आहेत. पुढे वर्णन करत असताना देवानं असणारा एक अवतार घेतलेला आहे, तो म्हणजे कासवाचा. एक प्रश्न विचारतो, लक्ष देऊन उत्तर द्या बरं का. सांगा, सकाळी कासव दूध किती देतं आणि संध्याकाळच्या वेळेला दूध किती देतं? कासव दूध देत नाही बरं का. अजिबात कासव देत नाही. थेंबर सुद्धा दूध देत नाही. देवाने अशी एक निर्मिती केलेली आहे. कासवाची दृष्टी अमृतमय, कासवाची पिली उपजताची निराळी, दृष्टी पानावली अमृतमय. एखाद्या वेळेस पशुच्या बाबतीमध्ये जर पशुनं जर जन्म दिला तर ते छोटंसं असणारं वासरू काय करतं? आईच्या जवळ जातं आणि स्तनपान करतं. पण कासवाच्या पिल्याचा जर जन्म झाला तर आई काय करते ते ऐका. त्या पिल्याला असं जवळ घेते आणि जवळ घेतल्याच्या बरोबर ती कासवीन काय करते? त्या लेकराच्या डोळ्यामध्ये बघते आणि डोळ्याला डोळा असा नजर एक झाली ना, दृष्टी एक झाल्याबरोबर देवाने का अशी निर्मिती केलेली आहे, त्या दृष्टीमधूनच त्या लेकराला दूध जातं. ते पुन्हा मात्र मरत नाही बरं का. त्याच्यावर पुन्हा ट्रक तुम्ही घाला, गोळी मारा, अजिबात मरत नाही. आणि त्याचं मरण सांगितलेलं आहे फक्त मानच्या ठिकाणी बरं का. त्याचं हा देवाचा असणारा अवतार आहे कासवाचा. त्याला जर संकट वाटलं का नाही, तर संकट वाटल्याबरोबर काय करतं माहिती का? मान पाय सगळे असणारे असे आखडून घेतं मध्ये.
मंदिरामध्ये अगोदर कासव जर कशामुळे ठेवत असतील ना, तर माणसानं अगोदर काय करायचं माहिती आहे का? कासवाचं अगोदर दर्शन घ्यायचं. कासवाकडून एक गुण सांगितलेला आहे. संकट दिसलं की कासव जसे आपले सगळे इंद्रिय अवयव आतमध्ये घेतं का नाही, तसं संकट आल्याच्या नंतर माणसानं काय करावं? सगळे इंद्रिय असणारे आपले आकर्षित असणारे करून घ्यावे. म्हणून देवानं पुढं कासवाचा अवतार घेतल्याच्या नंतर पुढं असणारा समुद्र मंथनाच्या बाबतीमध्ये मोहिनीचा असणारा अवतार घेतला. आता या मोहिनीच्या बाबतीमध्ये जर अवताराचं वर्णन जर करायचं म्हटलं, तर हा मोहिनी राजाचा असणारा अवतार आपल्या नगरीच्या जवळच आहे. सांगता येईल का? नेवाशाला बरं का. आणि हेमाडपंथी असणारं मोठं असणारं मंदिर आहे. आणि त्या देवतेचं नाव आहे मोहिनी राज. त्या देवतेचं बरं का. आता हा जर देवाना अवतार का घेतला असेल, तर देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित जे हलहल उठिले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. त्याच्यामधून अमृत निघालं. अमृत निघाल्याच्या नंतर देवता लोकांनी असणारं ते पळवून नेलं. त्यावेळेला देवानं देवता मंडळीला अमृत मिळवून देण्याकरता मोहिनीचा असणारा अवतार घेतला. आणि मोहिनीचा अवतार घेतल्याच्या नंतर ते सगळं असणारं अमृत देवता मंडळीला असणारं प्राप्त करून दिलं. पुढं देवतेचा एक अवतार सांगितलेला आहे, तो म्हणजे नरसिंह भगवंताचा. मानव शरीर सिंह वदन हरी गुर गुर तो करी देवराव. अर्ध शरीर आहे मानवाचं आणि अर्ध शरीर कोणाचं आहे? सिंहाचं. आणि हा अवतार जर कोणाकरता घेतला असेल, तर भक्त प्रल्हादाकरता असणारा हा अवतार घेतला. आणि भक्त प्रल्हादाने एक कार्य केलेलं आहे. नरसिंहाची भक्ती करत असताना, देवाची भक्ती करत असताना बापाचा सुद्धा विचार मात्र त्यानं केला नाही. याला काही प्रमाण सांगितलेले आहेत. देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर जोडला असेल तर त्या माणसानं अधर्म केला तरी चालतो, पण देव जोडत असताना एखाद्या वेळेस मध्ये जर कोणी येत असेल ना, तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांचा त्याग जरी केला तर दोष मात्र लागत नाही. नंबर 1, मीराबाई महाराजांनी आपल्या आईचा त्याग केला, वडिलाचा त्याग केला आणि देवाकरता विष प्राशन केलं, पण आई वडिलाचा विचार नाही केला. पुढे वर्णन केलेलं आहे. देव जोडत असताना भक्त प्रल्हादानं काय केलं? आपले वडील मारण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मागे सरकला नाही. म्हणजे कसं? वडील भक्ती करू देत नव्हते, पण शेवटी वडिलाचं नाही ऐकलं. शेवटी नारद मुनीचं ऐकलं आणि भक्ती असणारी केली. एवढंच नाही, प्रल्हादे जनक बिभीषणी बंधू राज्यमाता निंदू भरते केली. बिभीषणानं राजा रावणाचा त्याग जर कशा करता केला असेल, तर केवळ प्रभू श्री रामचंद्रजीची भक्ती करण्याकरता. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. भरतानं काय केलं? कैकेयीचा असणारा त्याग करून टाकला. आई सुद्धा भरत मात्र कैकेयीला म्हणत नव्हता. म्हणजे देव जोडे तरी करावा अधर्म, अशा बाबतीमध्ये नरसिंहाचा असणारा सुद्धा एक अवतार या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये एक वर्णन केलेलं आहे. पुढे वर्णन करत असताना 15व्या वेळेला वामनाचा असणारा अवतार सांगितलेला आहे. वामन भगवंताचा का अवतार झाला याची काही कारण सांगितलेली आहेत. बळीराजानं 1 आणि 2 नाही असंख्य असणारे यज्ञ केले. त्याच्यापैकी 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ सुरुवात केला आणि इंद्र भगवंतानं प्रार्थना केली विष्णू भगवंताला, देवा हा जर यज्ञ संपन्न झाला तर माझं इंद्रपद आता निघून जातं. त्यावेळेस देवानं काय केलं? बळीच्या ठिकाणी असणारे निघून गेले. वामनाचा असणारा अवतार घेतला. एकदम छोटी मूर्ती. बळीराजा आला, त्यांचं सुंदर स्वरूपामध्ये स्वागत केलं आणि बळीराजानं हात जोडून सांगितलं, काय पाहिजे तुम्हाला? वामन भगवंतानं सांगितलं, राजा जसा तू यज्ञ करतो का नाही, तसं मला 3 पावलं जमीन पाहिजे, मला सुद्धा एक यज्ञ करायचा आहे. त्यावेळेला शुक्राचार्यांनी बळीराजाला सांगितलं, हा बटू दिसतो ना, वामन दिसतो ना, हा साधारण नाही बरं का बाबा, 3 लोकाचा असणार हा देव आहे. याला मात्र तू जमीन मात्र देऊ नको. बळीराजानं सांगितलं, असंख्य लोक देवाकडे मागणी मागण्याकरता जातात, एवढा देव माझ्या द्वारावर आलेला आहे, त्याला मात्र मी परत मात्र फिरवणार नाही.
देवानं सांगितलं अगोदर संकल्प सोडा. संकल्प अगोदर सोडण्याकरता सुरुवात केली. गुरुचं किती प्रेम असतं ते पहा. झारी हातामध्ये घेतली कमंडलूच्या बाबतीमध्ये आणि त्या झारीमधून जिथून पाणी खाली येणार होतं का नाही, गुरु महाराजांनी शुक्राचार्याने काय केलं, त्या झारीच्या ठिकाणी जाऊन बसले, असा आपला डोळा तिथं लावला, पाणीच खाली येईना. देवाला माहिती होतं. देवानं सांगितलं काळजी करू नका, मध्ये कोणीतरी कचरा वगैरे बसला असेल, मी मात्र काढून टाकतो. गवताची काडी घेतली, बरोबर त्या झारीमध्ये अशी टाकली. आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. शाप देऊन टाकला, तुझं राज्य मात्र आता राहणार नाही. संकल्प सोडला आणि बळीराजानं सांगितलं, देवा आता तुम्हाला 3 पावलं जमीन पाहिजे ना, मी तुम्हाला संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे. 3 पावलं जमीन मागण्याकरता तुम्ही आलात ना, घ्या 3 पावलं जमीन. इतकं विशाल स्वरूप असतं देवानं निर्माण केलं नाही, एकाच पावलामध्ये जमीन घेतली. दुसऱ्या पावलानं आभाळाच्या वरी काही भाग सांगितलेला आहे, किती लोक आहेत ते ऐका. भूरलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, असे 1 आणि 2 नाहीत, वर किती लोक आहेत? 7. आणि या पृथ्वी तलाच्या खाली काही भाग सांगितलेले आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल याच्या खाली आहेत. आणि दोन्हीच्या सेंटरला आपण आहोत बरं का. म्हणजे हे चौक आहे आपला. चांगलं पुण्य केलं तर इकडल्या चौकात जाताला आपण वरी. लक्षात आलं का? रस्ता इथूनच आहे बरं का. आणि जर पाप केलं तर वर कुणी जाणार नाही, इथून इकडंच खाली नरकाला. फक्त जायचे कुणीकडे ते आपल्या आपण ठरवायचं. दुसऱ्या पावलानं वरचे असणारे 1 आणि 2 नाही, 7 लोक, 21 स्वर्ग दुसऱ्या पावलानं असणारे व्यापले. आणि तिसरा पाऊल ठेवत असताना देवानं प्रश्न विचारला, बळी अरे बाबा 3 पावलाची मागणी केली होती, 2 पावलानं मी सगळं असणार तुझ्या जवळचं घेतलं, तिसरा पाऊल कुठं ठेवू? त्या बळीराजानं हसत सांगितलं, देवा माझ्याजवळ काही राहिलं नाही, तुमचा तिसरा असणारा पुण्य पावन पाऊल आहे का नाही, चरण कमल आहे, माझ्या असणाऱ्या डोक्यावर ठेवा. याला एक काकड आरतीमध्ये आपण पहिल्या ओळीमध्ये काही बोलण्याकरता सुरुवात करतो. तुका म्हणे बळी, 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 तुका म्हणे बळी. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला माझ्या चिता तुझ्या पाया, माझ्या चिता तुझ्या पाया. तिसऱ्या पावलानं बळीला असणारं पाताळामध्ये घातलं. सुतल नावाचा असणारा लोक आहे, त्या पाताळामध्ये असणारा नेऊन घातलं. त्यावेळेला देव प्रसन्न आपण राहिला, छळोनिया बळी पाताळी घातला आणि आपण राहिला द्वारपाळी. भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर बळीला बोलण्याकरता सुरुवात केली, बळी काहीतरी वरदान मागून घे. त्यावेळेस बळीनं सांगण्याकरता सुरुवात केली, देवा मला एक वरदान द्या तुम्ही. सांगितलं कोणतं? काही नाही, मला ज्या नगरीला तुम्ही आणून इथं घातलं का नाही, आता माझ्या नगरीचं संरक्षण करण्याकरता आता तुम्ही इथं थांबायचं.
द्वारपाळ बळी द्वारी झाला. आणि देव आज सुद्धा त्या ठिकाणी आहे बरं का. द्वारपाळ बळी द्वारी झाला. त्या नगरीमध्ये जर कुणाला जायचं म्हटलं तर अगोदर परवानगी कुणाची घ्यावी लागते माहिती? अगोदर वामनाची पहिली परवानगी घ्यावी लागते. आणि एखादे वेळेस वामनाची कुणी जर आज्ञा जर उल्लंघन केलं आणि कुणी जर मध्ये जाऊ लागला तर एखाद्या वेळेस भावभक्तीच्या जोरावर मध्ये जाऊ देतात, पण मध्ये गेलेल्या माणसाला पुन्हा मधून राजाची सही शिक्का जर आणला तरच परत सोडतात, नाही तर अन्यथा सोडत मात्र नाहीत. एक जण दंडमशाही करून मध्ये गेला होता, नाव ऐका बरं का. त्याचं नाव सांगितलेलं आहे राजा रावण. वामन भगवंतांनी सांगितलं, रावणा जायचंच असेल मध्ये तर काही गोष्टी तुला सांगतो, परवानगी अगोदर माझी घ्यावी लागते. रावणानं सांगितलं मी घेत नाही, पण लक्षात ठेव तुला आतमध्ये मी प्रवेश करू देईल, पण इथून बाहेर जाता असताना मात्र मी तुला तुला चांगल्या स्वरूपामध्ये राजाच्याच बाबतीमध्ये सही शिक्का आणावं लागेल, तरच जाऊ देणार बाहेर. महाराज आतमध्ये बळीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते बळी आणि विंध्यावली दोघ जण पाशे खेळू लागले. पाशे कोणता पासा माहिती? तुम्ही चिंचुके खेळलेत का? चिंचुके त्याचे दोन भाग करायचे आणि असे चिंपुळ्या खेळण्याकरता सुरुवात करायची. पती आणि पत्नी दोघ जण असे ते चिंपुळ्या खेळू लागले आणि हा राजा रावण तिथं आला. फक्त खेळत असताना एक चिंचुक्याची असणारा जो भाग आहे गोडंबीचा असा साईडला ओढून गेला. राजा रावण म्हणू लागला माझ्यासोबत युद्ध खेळा. त्या बळीनं सांगितलं तुझ्यासोबत युद्ध खेळतो, पण एक काम कर, त्या चिंचुक्याची एक चिंपुळी, चिंपुळीच म्हणता का तुम्ही, एक चिंपुळी कवडी, हा फक्त उडून गेलेली आहे ना, तुला युद्धच माझ्यासोबत खेळायचं आहे ना, उडून गेलेली फक्त चिंपुळी उचलून माझ्याजवळ आणून दे, लगेच भांडणाला सुरुवात. विचार करा बरं का, ते म्हणजे बळीची आणि विंध्यावलीच्या बाबतीमध्ये चिंपुळी खेळण्याचा भाग चालू होता. राजा रावण गेला आणि दोन बोटांना असा उचलू लागला, उचलली नाही. दोन हातानं उचलली, उचलली नाही. 20 हातानं उचलली तरी उचलली नाही. शेवटी कशी तरी उचलली आणि छातीवर असणारी पडली, तर तोंडातून रक्ताचा असणारा पूर असणारा वाहू लागला. म्हणजे किती ताकदवर असतील ते दोघं जण, विचार करा. आणि ते पती पत्नी तर अशा हातानं खेळू लागले. ज्या राजा रावणानं कैलास पर्वत उचलला त्यांना ती चिंपुळी सुद्धा उचलली नाही. अशा ठिकाणी त्या नगरीचं संरक्षण करण्याकरता वामन भगवंत असणारे तिथं जाऊन थांबले होते. हा भगवंताचा असणारा एक अवतार सांगितलेला आहे. पुढं भाग सांगत असताना परशुरामाचा असणारा अवतार हा सुद्धा देवाचा सांगितलेला आहे. आता ही जी पृथ्वी आहे का नाही, खरं सांगा बरं ही पृथ्वी कुणाची आहे? काही लोक बोलत बोलत म्हणतात महाराज इथून त्या लिंबापर्यंत जे दिसतं का नाही, हे सगळं कुणाचं आहे? मध्ये बांधच नाही, हे सगळं आपलंच आहे. आता विचार करा, जे लोक असे म्हणतात का नाही, खरं सांगतो बरं का, लक्ष देऊन ऐका, ही जमीन तुमची अजिबात कुणाची नाही, अजिबात नाही. ही जमीन जर कुणाची असेल ना, तर खरी जमीन ही परशुरामाची आहे. तुम्हाला कसं काय? परशुराम हा ब्राह्मण आहे. जमद अग्नी आणि रेणुका माता, कुणाकुणाचं कुलदेवी तिच्या बाबतीमध्ये रेणुका माता आहे. लक्ष करा बरं का, तिच्या अंगावर 1 आणि 2 नाही, सहस्र अर्जुनानं 21 वार केले होते. कशाचे? तलवारीचे बरं का. त्यावेळेस त्या रेणुका मातेनं परशुरामाला सांगितलं, ज्या राजानं माझ्या अंगावर 21 वार केलेले आहेत त्या अर्थी पृथ्वी तलाच्या बाबतीमध्ये 21 वेळेला तू पृथ्वी निक्षत्रिय करून टाकायची. कसा परशुराम ताकदवर असेल विचार करा. त्यानं पृथ्वी तलावर राजा 21 वेळेला जिवंतच ठेवला नव्हता, एवढा ताकदवर परशुराम. हा असणारा जो अवतार आहे तर तो परशुरामाचा अवतार सुद्धा देवाचाच आहे. कालांतरानं परशुरामानं काय केलं, ही सगळी असणारी जमीन दान देऊन टाकलेली. दान कुणाला दिली माहिती का? ब्राह्मणाला दान दिली. कालांतरानं हीच ब्राह्मणानं जमीन वाहनं होत नव्हतं म्हणून आपल्याकरता वाहण्याकरता दिली. कशी दिली? तुमच्याकडे ठोक्यानंच म्हणता ना, बरोबर ना? हा ऐका, ती कशी दिली जमीन अगोदर? त्या ब्राह्मणाने सांगितलं 3 हिस्से आम्हाला द्या आणि 1 हिस्सा तुम्हाला राहू द्या. जुना काळ बरं का. कालांतरानं घटना अशी घडली, अर्धा भाग तुम्हाला राहू द्या आणि अर्धा आम्हाला. कालांतरानं असं झालं,
करणाऱ्या माणसाला 3 भाग आणि ज्याची जमीन आहे त्याला 1 भाग. कालांतरानं असं झालं, सगळी जमीन जे करण्याकरता होती का नाही, ह्यांनीच हडपून बसले. आपल्याकडे असं झालंय बरं का, असं काही ठिकाणी. वाहत, वाहत, वाहत त्यांचंच कुळ बसलं आणि आपलंही तसंच कुळ बसलं. बाकी भूमिका सांगितलेली आहे. ब्राह्मण मंडळीला जे दान द्यायचंय का नाही, आपल्या शेतामधला जे धान्य दान द्यायचं त्याचा कालावधी आहे का बरं का. लोक काय करतात माहितीये का, देव बाप्पा मग थोडं पुन्हा या बरं का. ब्राह्मण देवतेला मात्र देतात, सगळ्या शेवटी उरलेलं अजिबात देऊ नका. असं का माहिती का, खरी जर जमीन जर ही कोणाची असेल तर ब्राह्मण देवतेची जमीन आहे. त्यांना मोकळ्या मनानं तुम्हाला काय शेतात सामोर द्यायची का नाही, ही खरी जमीन त्यांची आहे आणि त्यांना आपण दान धर्म देणंच गरजेचं आहे. हा परशुरामाचा अवतार सुद्धा देवतेचाच असणारा हा अवतार आहे. पुढे वर्णन करत असताना व्यास महर्षीचा असणारा हा अवतार आहे. या संपूर्ण पृथ्वी तलावर जेवढे ग्रंथ आहेत का नाही, हे ग्रंथ जर कुणा लिहिले असतील तर कुणा लिहिलेले आहेत, नाही व्यास महर्षीनं. व्यास महर्षीनं हे सगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. आपल्याला जे ज्ञान जे प्राप्त होतं का नाही, फक्त व्यास महर्षीकडून. आणि व्यास महर्षी सुद्धा असणारा जो अवतार आहे तो सुद्धा देवतेचाच अवतार आहे. पुढं 18व्या वेळेला भाग सांगत असताना प्रभू श्रीरामचंद्रजीचा असणारा अवतार आहे रामावतार. आणि रामाचा अवतार धर्माची स्थापना करण्याकरता अवतार आहे. पुढं बलराम दादाचा असणारा अवतार आहे. पुढं कृष्णाचा अवतार आहे. आणि पुढं बुद्ध अवतार आहे. म्हणजे आताचा जो अवतार आहे का नाही, हा पंढरीश परमात्म्याचा बुद्ध अवतार आहे. देवा असणारा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो, हा बुद्ध असणारा अवतार आहे. आणि इथून पुढे एक देवाचा अवतार होणार आहे, मंगळाष्टिकेमध्ये सांगितलेलं आहे बरं का. आपण मंगळाष्टिका कधी ऐकतो, कलंकी पुढे धाववा. म्हणजे देवाचा पुढे एक अवतार येणार आहे. तो कोणता, कलंकी अवतार येणार आहे. आणि तो असणारा जो अवतार आहे का नाही, तर विष्णू येश ब्राह्मणाच्या घरी असणारा तो अवतार मात्र होणार आहे. असे देवाचे 1 आणि 2 नाहीत, 22 असणारे हे अवतार झाले. 23वा असणारा जो अवतार आहे हंस आणि हयग्रीव अशा स्वरूपामध्ये देवाचे असणारे 24 असणारे ते अवतार आहेत. आणि त्या बाबतीमध्ये कथेच्या बाबतीमध्ये देवाचे असणारे हे मुख्य 24 अवतार. आणि आपल्याला जी कथा या ठिकाणी श्रवण करायची आहे ती मात्र या कथेच्या बाबतीमध्ये बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवंताची कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायची आहे. म्हणून सगळ्याजण एकदा कृष्णाचं टाळी वाजून सगळ्यांनी एकदा भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद.
गोपाल कृष्ण भगवान महामुनी शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधेश्याम. आज चतुर्थ असणारा हा दिवस असल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंताचा आपल्याला या ठिकाणी जन्मोत्सव सादर करायचा आहे. देवानं श्रीकृष्ण भगवंतानं जो अवतार घेतलेला आहे याचे काही कारण सांगितलेले आहेत. नंबर 1, पापी जे अभक्त दैत्य जे माजले, धरणीसी ओझे झाले त्यांचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सकळा, राहिले यज्ञ. महाराज यज्ञ सुद्धा असणारा बंद पडला. चाणूर असेल, मुष्टिक असेल, मोठमोठे असणारे जे दैत्य मंडळी आहेत ना, यांनी साधू संताला असणारा त्रास देण्याकरता सुरुवात केली. आणि त्यावेळेला पृथ्वी मातेला दुःख झालं. दुःख झाल्याच्या नंतर गायीचं रूप धारण केलं आणि सगळ्यात अगोदर इंद्र भगवंताच्या जवळ असणारी गेली, गरानं सांगण्याकरता सुरुवात केली. नंबर 2ला ब्रह्मदेवाकडे असणारे गेले. नंबर 3ला कैलास पर्वताच्या ठिकाणी असणारे गेले. तिथून सगळेजण मिळून क्षीरसागराच्या ठिकाणी गेले आणि जो असणारा आदिनारायण आहे का नाही, त्या नारायणाची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणा करा, सहस्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहन मदन मूर्ती, भवतारका धरिता क्षिती, वामन मूर्ती त्रिवेक्रमा, आगाये सगुणा निर्गुणा, जगजीवीच्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्णा. देवाची स्तुती केली आणि स्तुती झाल्याच्या नंतर मग मात्र आकाशवाणी त्या ठिकाणी झाली. सगळ्यात अगोदर ती आकाशवाणी जर कुणाला ऐकू आली असेल तर ब्रह्मदेवाला आकाशवाणी ऐकू आली. आणि ब्रह्मदेवानं ती ऐकलेली आकाशवाणी सगळ्या लोकाला सांगण्याकरता सुरुवात केली. प्रभू जन्माला येणार आहेत, गोकुळामध्ये येणार आहेत, पण एक काम करा, देवाला सहकार्य करण्याकरता कोणी गायी व्हा, कोणी वासर व्हा, कोणी गोपिका व्हा, कोणी असणारे गवळी व्हा. अशा स्वरूपामध्ये काय करा, सगळे जणांनी असणारा अवतार घ्या. सगळे जणांनी ब्रह्मदेवानं सांगितल्याच्या नंतर सगळ्या जणांनी ते असणारे अवतार घेतले. लक्ष करा बरं का, गायी वासर गवळणी गोपिका हे जर कोण असतील, ते गवळवाड्यामध्ये राहणारे लोक, तर हे दुसरे तिसरे कोणी नाहीत बरं का. हे सगळे असणारे देवता मंडळीच आहेत. आणि देवाच्या अगोदर हे जन्माला आले, देवाची असणारी वाट पाहू लागले. वाट पाहत असताना काही भाग सांगितलेला आहे. एक मथुरेचा असणारा भाग, शूरसेनाचा असणारा मुलगा ज्याचं नाव आहे वसुदेव, या वसुदेवाचा विवाह झाला देवकीच्या सोबत. आता काही इथं प्रश्न सांगितलेले आहेत. वसुदेवाचे 1 आणि 2 लग्न झाले नाहीत बरं का. तर वसुदेवाला मुख्य पत्न्याचे नाव सांगितलेले आहेत 18, म्हणजे मुख्य 18 पत्नी आहेत वसुदेवाला. आणि त्या 18 पत्न्यापैकी देवकी म्हणायच्या 2 आहेत. हे चरित्र थोडंसं वेगळं आहे बरं का. देवकी म्हणायच्या 2 पत्नी आहेत आणि एवढ्या 18च मुख्य आहेत असं नाही, तर असंख्य असणाऱ्या पत्नी आहेत. विवाह असणारा सोहळा संपन्न झाला आणि सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर त्यांची वरात असणारी निघाली. आपल्या बहिणीला पाठवण्याकरता कंसानं काय केलं, रथाचा असणारा घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये पकडला आणि घोड्याला असणारा असा हाकू लागला. कंस रथावर बसलेला आहे, देवकी वसुदेव पाठीमागे रथामध्ये बसलेले आहेत. पुढे नाचणारी नाचत आहेत, बँडवाले वाजवत, आनंदाचा असणारा क्षण आहे. आणि देवकीचे असणारे जे वसुदेव आहेत ना, देवकीच्या बाबतीमध्ये वडिलाचं काही वर्णन केलेलं आहे. एवढंच नाही, त्या वडिलांनी देवकाच्या बाबतीमध्ये त्या देवकानं आपल्या मुलीला हुंडा किती दिलेला आहे तेवढं एकदा ऐका. काही लोकांना नाद असतो बरं का, छंद. लग्न केल्याच्या नंतर लोक बैठकीत बसल्याच्या म्हणतात लग्न केलं, पण गावामध्ये असं लग्न कोणी केलं नाही बरं का. हे कवर चलतं माहिती का, दुसऱ्याचं लग्न बघेपर्यंत असे लोक काही चर्चा करतात. आता किती हुंडा दिला तेवढा ऐका बरं का. 1 आणि 2 नाही, सोन्यानं मडवलेले 1800 रथ दिले. किती? कशानं मडवलेले?
त्याचं चाक कशाचं होतं माहितीये का त्या रथाचं? सोन्याचंच. त्याचं समोरचं जू होतं का नाही ते कशाचं? सोन्याचंच. त्याला तो आख असतो का नाही तो कशाचा? सोन्याचा. सगळा सजवलेला रथ, सगळं सोनच. असे किती रथ? 1800 रथ. एक आणि दोन नाही. माझ्या मुलीला स्वतः कुठं जर फिरायचं जर म्हटलं का नाही, आताच्या काळामध्ये ऍक्टिवा गाडी आहे. ऍक्टिवा गाडी बरं का. त्या मुलीला फिरण्याकरता त्या कालावधीमध्ये एक आणि दोन नाही, आताच्या कालावधीमध्ये तसा जर घोडा विकत घ्यायचा म्हटलं तर 10 ते 15, 20 लाख रुपये लागतील. असे एक आणि दोन नाहीत. त्या देवकीला त्या घोड्यावर बसण्याकरता आणि फिरण्याकरता एक आणि दोन नाही 15,000 घोडे दिले होते. किती? 15,000 घोडे, 1800 रथ आणि 400 सोन्यानं मडवलेले हत्ती दिले होते. मधली घंटा, पायामधल्या साखळ्या, वरची अंबारी ही सगळी कशानं मडवलेली होती? सगळी सोन्यानं. किती रथ? 1800, 400 हत्ती, 15,000 घोडे. आणि आपल्या मुलीला फरशी पुसण्याकरता काम करण्याची गरज पडू नये, भांडे धुण्याची गरज पडू नये, कपडे धुण्याची गरज पडू नये, कुठल्याच कामाच्या बाबतीमध्ये काम करण्याकरता गरज पडू नये म्हणून त्या कालावधीमध्ये 200 सुकुमार दासी विकतच घेतलेल्या होत्या आणि दान करून टाकल्या होत्या कायमस्वरूपीच्या. किती? 200. म्हणजे हुंड्याच्या बाबतीमध्ये पुन्हा मात्र त्यांनी इकडे यायचं नाही. देवकी मातेनं असणारं काम सांगायचं आणि त्या 200 सुकुमार दासीने काम करायचं. वयोवृद्ध महिला नाहीत बरं का, सुकुमार दासी. आता आपण देतो कूलर 1,500चं. ते वर्षभर फिरतं कसं तरी बरं का. असं मोटर जाती जळून आणि पुन्हा वार आल्यास मनानच पळत राहतं ते. तरी म्हणतात लग्न म्हणजे आमच्यासारखं लग्न नाही केलं. आणि क्वाट एक आपल्याकडे असतो बरं का. ते क्वाट कशाचा माहिती का? सरकारी बाबळीचा. नुसतं पॉलिश केलेलं, बस संपलं. दुसऱ्या वर्षी पाणी तापवायला क्वाट आणि आपली चर्चा असते. लग्न म्हणजे लग्न बस. महाराज अशी आनंदामध्ये असणारी वरात निघाली आणि वरात आनंदामध्ये निघाल्याच्या नंतर आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे बाबा, ज्या बहिणीची वरात आनंदामध्ये असणारी घेऊन जात आहेस का नाही, याच बहिणीच्या पोटी मुलगा जो जन्माला येणार आहे 8व्या क्रमांकाचा, तुझ्या गंगा पूजनाचा कार्यक्रम हाच करणार आहे. त्याला आनंदच वाटेल का? आता त्याला दुःखाचा असणारा भाग. कंसानं काय केलं? म्यानामधून तलवार बाहेर काढली आणि डायरेक्ट बहिणीच्या असणाऱ्या आता शिरकमलाच्या ठिकाणी असणाऱ्याशी लावली. हात तो धरिला वसुदेवे. हात कुणं पकडला? वसुदेवानं. राग आला आणि रागाच्या भरामध्ये असणारा असा हात पकडला, तलवार धरली आणि सांगितलं, अजिबात बहिणीला मारायचं नाही. ही माझी आता पत्नी आहे आणि पराक्रम असा गाजू नका बरं का तुम्ही. जर आमच्या पासून तुम्हाला काही धोका तर नाही ना? आमच्या पोटी जी पुत्र संतती येणार आहे त्याच्यापासून तुम्हाला धोका आहे. मग एक काम करा ना, आम्हाला बंदिवासामध्ये टाका. टाकलं बंदिवासामध्ये. 1 आणि 2 नाही, पहिल्या वर्षी असणारा कालांतरानं एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव आहे कीर्तिमान. पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. असं लेकरू ते उचललं आणि वसुदेवानं लेकरू उचलून कंसाकडे असणारा नेलं. सगळे लोक कंसाला वाईट समजतात बरं का. कंस वाईट नाही, कंसाला वाईट समजतात. असं लेकरू उचललं ना कंसाकडे असणारं नेऊन दिलं. कंसानं त्या लेकराला आपल्या हातावर घेतल्यानंतर बघण्याकरता सुरुवात केली. कंसाच्या हृदयामध्ये सुद्धा प्रेम उत्पन्न झालं आणि कंसानं बोलण्याकरता सुरुवात केलं, मला पहिलं लेकरू मारणार नाही. कितवं लेकरू मारणार आहे? 8वं. मग ह्या लेकरानं माझं काही बिघडलं नाही. काय करा, हे लेकरू तुम्ही परत घेऊन जा. परत घेऊन गेल्याच्या नंतर बहिणीला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला, मला जरी भावानं कारागृहामध्ये जरी ठेवला असेल तर माझ्या मात्र लेकराला मारलं नाही. स्वर्ग लोकामध्ये मीटिंग बसली 33 कोटी देवतांची. जर कंसानं असे एक एक लेकर जर परत पाठवून दिले का नाही तर त्याचं पुण्य वाढल, देव मात्र अवताराला येणार नाही. मग असं करा, त्याचं पाप वाढण्याकरता कोणीतरी जाऊन त्याला समजावून सांगा. मग आता कोण जाऊन सांगणार? आपल्या इकडे एक म्हण आहे, आपल्या इकडे एक म्हण आहे बरं का.
असंख्य उंदीर एका ठिकाणी आले आणि त्यांनी मीटिंग घेतली. कोणीतरी जाऊन मांजरीच्या गळ्यामध्ये घंटी बांधलीच पाहिजे. कोण म्हणतात असं? उंदीर हो, उंदीर. पण प्रश्न नेमका असा आहे, मांजरीच्या गळ्यामध्ये जाऊन घंटा बांधायचा कोणा? साधी गोष्ट आहे काही. जो कोणी जाईल तो वाचल का? त्यांनी मीटिंग घेतली, पण जाण्याकरता कोणीच तयार नाही. आता सुद्धा पंगत बसू द्या, सांगणारे भरपूर असतात. मीठ इकडं आणा, भात तिकडं आणा, बुंदी इकडं आणा, चपाती इकडं आणा. ह्याच्या हातात काहीच नसते बरं काही, मोकळाच फिरायला. फक्त सांगणारे. त्यावेळेला एक जणाचं नाव फक्त बोलण्याकरता पुढवात केली. हे काम कुणीच करू शकत नाही. नारद मुनीला बोलवा. नारद मुनीला बोलवलं. नारद मुनी गेले. नारद मुनीनं काय केलं, एक खडू सोबत नेला आणि एक पाटी सोबत नेली. कंसाच्या समोर अशी पाटी टाकली. एक आणि दोन नाहीत, 8 रेषा अशा ओढल्या आणि कंसाला बोलण्याकरता सुरुवात केली. बाबा, डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे रेषा मोजत जा. 1 2 3 4 5 6 7 8. बर, शेवटची रेष कितवी झाली? आता एक काम कर, उजव्या हातापासून इकडं मोजिते. 1 2 3 4 5 6 7 8. पहिली किती होते? पहिली किती होते? पहिली शेवटची पण 8वीच आणि पहिली सुद्धा पहिली 8वीच आहे ना. तिच्या डोक्यात नाही आलं. डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जर मोजीत गेलं तर शेवटची 8वी आणि उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे जर मोजीत आलं तर पहिली सुद्धा 8वीच होते. नारद मुनीने सांगितलं, ही देवता मंडळी तुला फसवतील, कशाही रेषा मोजतील, कसेही लेकरं मोजतील आणि तसं करून तुला मारतील बरं का. त्याच्याकरता एक काम कर, जन्माला आलं की ठेवायचं नाही, त्याचा असणारा वध करून टाकायचा. रागाच्या भरामध्ये जन्माला आलेलं लेकरू असणारं कंसानं असणारं मारून टाकायचं. असं पाप होण्याकरता सुरुवात केली. 1 आणि 2 नाही बरं का. किती लेकरं मारले? 6 लेकरं मारले. आता हे 6 लेकरं मारण्याच्या पाठीमागचे काही कारण सांगितलेले आहेत. अनेक ठिकाणी तुम्ही असणाऱ्या कथा ऐकलेल्या आहेत, पण हे 6च लेकरं का मेले ते अगोदर ऐका. स्वारोचिस मन्वंतरामध्ये भक्त प्रल्हादाच्या स्वरूपामध्ये असणारे हे भक्त प्रल्हादाचे असणारे 6 भाऊ आहेत. हे लेकरं बरं का. आणि ब्रह्मदेव ज्यावेळेला सृष्टीची निर्मिती करू लागले त्यावेळेस कहिल्येच्या बाबतीमध्ये जी अहिल्या आहे का नाही, त्या अहिल्याची असणारी निर्मिती केली आणि एका भारुडामध्ये असणारं वर्णन केलं आहे. ब्रह्मदेव त्रिलोक्याचा शोधी, थट्टेने हरविला बुद्धी, केली नारदाची नारदी आसी ही थट्टा, भल भल्यासी लाविला बट्टा. कन्येच्या पाठीमाग काम वासना निर्माण झाल्याच्या नंतर धावू लागले. तेवढ्याच वेळामध्ये या 6 जणांनी ब्रह्मदेवाचा हात पकडला आणि बोलण्याकरता सुरुवात केली. काय ब्रह्मदेवाला हे तुम्हाला कृत्य शोभतं का? त्यावेळेस ब्रह्मदेवानी त्या 6 जणाला असणारा शाप देऊन टाकला. तुम्ही कालांतरानं आता इथं जन्माला राहणार नाहीत, तर तुम्ही एका राक्षसाच्या पोटी जन्माला याल. पुन्हा तेच 6 मुलं कालनेमीच्या राक्षसाच्या पोटी जन्माला आले. पुढं हिरण्यकशिपूच्या पोटी असणारे जन्माला आले आणि तेच मुलं पुढं कालांतरानं देवकीच्या पोटी जन्माला आले. आणि कालांतरानं एक मुलाचा वध जर कोण केला असेल तर कंसानं असणारा वध केला. आता पुढे एक वर्णन केलेलं आहे. 7 वाजो गर्भ योग माया नेत, आश्चर्य करीत मना माझी. 7वा गर्भ कुणाचा होता? शेषाचा, नागाचा. 7 वासा असणारा जो गर्भ आहे तो शेषाचा होता. आणि जेवढे काही साप आहेत का नाही, लक्ष करा बरं का, हे जेवढे काही साप आहेत ह्या सगळ्या सापाची आई कोण माहिती का तुम्हाला? नाही का माहिती? सगळ्या सापाच्या आईचं नाव आहे कद्रू. नाव लक्षात ठेवा. हे सगळे जे साप आहेत का नाही त्यांच्या आईचं नाव आहे कद्रू. तीच कद्रू द्वापार युगामध्ये रोहिणी म्हणून जन्माला आली. आणि ज्या वेळेला देवकीच्या गर्भाशयामध्ये गर्भ वाढत होता त्याच वेळेला देवकीच्या शरीरातून गर्भ काढायचा आणि रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेवायचा. हे काम आदी नारायणानं योग मायेला जवळ बोलून घेतलं, सांगितलं एवढं काम तुम्हाला करावं लागेल, एवढं काम तुम्ही करायचं
आणि पुन्हा जन्माला येत असताना यशोदा मातेच्या ठिकाणी असणारे तुम्ही जन्माला यायचं. त्या योग मायेनं सांगितलं, देवा मी सगळं हे काम करील, पण याच्यामध्ये माझा फायदा काय होईल? एवढं मी काम करेल, पण याच्यामध्ये माझा फायदा काय आहे? सगळे आपण ज्यावेळेला लहान होतो का नाही, आई वडिलांनी जर आपल्याला दुकानला जर पाठवलं का नाही, सामाईन कितीही अन्य करता सांगू द्या, आपल्याला काही वाटत नाही. पण याच्यातला 1 रुपया मी घेऊ का, असं जर म्हणलं, त्यांनी जर सांगितलं नाही, घे घे 1 रुपया तुला घे, मग मात्र काही वाटत नाही बरं का. माणूस असा पळतच जातो दुकानला बरं का, असे लेकराशी. म्हणजे आज प्रत्येक जणाला मधल्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे. काहीतरी आपला फायदा जर असेल तर माणसं काम करतात. त्यावेळेस योग मायेनं सांगितलं, देवा हे तुमचं मी काम करील, याच्यामध्ये माझा फायदा काय होईल? ते आदी मायेनं सांगण्याकरता सुरुवात केली. माझा फायदा काहीतरी झाला पाहिजे. देव म्हणतात फायदा होईल. योगमाया हा गर्भ असणारा काढायचा आणि तिथपर्यंत असणारा सुपूर्त करायचा. कालांतरानं माझं एक ठिकाण पंढरपूरला असणारं होईल. म्हणजे आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. तसं देवी तुझं सुद्धा असणारं एक ठिकाण तुळजापूरच्या ठिकाणी असणारं होईल. एवढंच नाही, माझे सुद्धा असणारे असंख्य वारकरी होतील. तसं देवी तुझे सुद्धा असणारे असंख्य भक्त होतील. आहेत का नाही देवीचे भक्त? गावामध्ये देवीचे भक्त आहेत. गावामध्ये जसे भजनी मंडळ आहेत का नाही, तसं देवीचे भक्त आहेत का नाही? एवढंच नाही, देवी प्रत्येक गावामध्ये माझं जसं एक मंदिर आहे का नाही, तसं प्रत्येक गावामध्ये तुझं एक मंदिर होईल. आहे का नाही देवीचं मंदिर? प्रत्येक गावामध्ये आहे बरं का. एवढंच नाही, माझे भक्त माझं वर्णन करतील, तसं देवी तुझं सुद्धा भक्त मंडळी वर्णन करतील. फक्त फरक एवढा आहे, देवीचे अभंग गाथ्यामध्ये कमी आहेत. काही लोकांनी मनानं जास्त घुसवलेले आहेत, एकदम मनानं जास्त असे. आता पंढरीश परमात्म्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर एका संतानं कोणी 4000 अभंग लिहिले, कोणी 5000 लिहिले, कोणी 2000, कोणी 1000. पण देवीच्या बाबतीमध्ये थोडंसं वर्णन कमी आहे. पण लोकांनी गाणे म्हणत असताना मनानं जास्त जोडलेले आहेत बरं का, एकदम मनानं. आता गाथ्यामधलं देवीचं वर्णन जर सांगायचं म्हटलं का नाही, तर कमी स्वरूपामध्ये असणारे अभंग आहेत. 1-2 तुम्हाला म्हणून दाखवतो बरं का. जरा ताड बसा थोडंसं जरा. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करीते बोडकी करगतीला, सासू माझी जाच करीती बोडकी करगतीला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. ननंदेचे पोर किरकिर करीते, खरुज होऊ दे त्याला, खरुज होऊ दे त्याला.
गाठ्यामधलं झालं बरं का. आता थोडं माथ्यामधलं तुम्हाला म्हणून दाखवतो आता. हे जरा गाठ्यातलं झालं आता. कल्लोळाचं पाणी तू कशाला ढवळील, नागाच्या पिल्ल्याला तू कार खवळील. कल्लोळाचं पाणी कशाला ढवळील, नागाच्या पिल्ल्याला तू कार खवळील. टाळ वाजवा, टाळ वाजवा. ओ डोंगर हिरवागार, डोंगर हिरवागार. ढोलकीला बांधील तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तरी सोडायची नाय. ढोलकीला बांधील तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोडायची नाय. आराधी आलाय नवा ग नवा, आणि त्याला तुमच्याकडे नाही का, त्याला अगरबत्ती लावा. आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी, आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी. आई ग अंबाबाई ग माझी दिसते वांगडी. आई ग अंबाबाई ग माझी उडते पापणी. आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी, अंबाबाई ग माझी उडते पापणी. आई ग अंबा चांदन चांदन झाली रात, अंबाबाईची पाहत होते, एक विहिरीची पाहत होते वा.
देवी माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या गावाला चांगला देवी माझ्या बाबाला सुखी आहे मी माझ्या गावाला चांगला देवी माझ्या बाबाला बाबाला सुखी आहे मी माझ्या गावाला असे किती जरी तुम्ही गाणी म्हणत गेलात का नाही तर देवीचा महिमा मात्र संपणारा नाही. फक्त फरक एवढाच आहे की काही मंडळींनी माथ्यामधले असणारी गाणी सुरुवात केलेली आहे, पण काही जरी म्हणत असतील तरी त्यांची सुद्धा ती भक्तीच आहे. पण काही जण काय करतात माहिती का, देवीच्या भक्तांना वगैरे असणारे वाकडं दाखवितात, आणि जे वाकडं दाखवितात का नाही ते सुद्धा का असे होऊन बघतात. देवीच्या नादाला लागायचं नाही. देवीच्या मनात जर आलं ना, हिरव्या झाडाला सुद्धा राख करून टाकू शकते बरं का. देवीच्या नादाला नाही लागायचं, हा अजिबात नाही. एवढा देवीचा असणारा महिमा जर कुणामुळं असेल तर फक्त भगवंतानं दिलेला असणारा आशीर्वाद आहे. 7 वाजो गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत मना माझी. 8व्या वेळेला देवकीचे तेज जैसा दिशे सूर्य कापे थरथर तैशा परी. कुणी बर का चैत्र महिन्यामध्ये, आता हा जो चैत्र महिना आहे का नाही, दुपारी 12-1 वाजता सारखं सूर्याकडे बघायचं 1 तासभर पापणी न पाडता बरं का. कुणाला शक्य होईल? अंधारी येऊन चक्कर येऊन खाली पडणार. तसं त्या देवकीकडे बघितलं का नाही तर कंस असणारा त्या ठिकाणी असा चळचळ चळचळ असताना कापू लागला, थरथर असा नुसता, एवढं तेज होतं. रात्रीच्या वेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी कारागृहामध्ये 12 वाजण्याच्या सुमारास अगोदर 5 मिनिटांनी असणारं दर्शन दिलं मोठ्या स्वरूपामध्ये. वसुदेवानी देवकीनं सांगितलं, देवा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये जर असणार जर तू दर्शन देत असेल तर कोणीतरी म्हणेल का रे हा देवकीचा आहे, वसुदेवाचा आहे, कोणी म्हणेल का असं? देवानं सांगितलं मग काय करू? काही नाही, लहान हो आणि रडण्याकरता सुरुवात कर. देवानं काय केलं? लहान झाले, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. देव असणारे लहान झाले, रडण्याकरता सुरुवात केली. देव रडत असताना या दोघांना आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर देवांनी पुन्हा काय केलं? रडणं थोडंसं बंद केलं, देवानी हसायला सुरुवात केलं. आता हे दोघं जण रडू लागले. कोण? देवकी आणि वसुदेव. कशा करता? देवाचा जन्म झाला, पण ही गोष्ट जर कंसाला कळाली तर या लेकराला मात्र तो आता मारून टाकेल, म्हणून त्यांना भीती निर्माण झाली, रडू लागले. पण श्रीकृष्ण भगवंत हसू लागला आणि हसत हसत त्यांना बोलण्याकरता सुरुवात केली. रडू नका, आनंदाची गोष्ट सांगतो, इथं मला मात्र ठेवू नका. तुम्ही काय करा, गोकुळामध्ये मला असणारं सुपूर्त करा. आणि कुणाच्या घरी? नावासहित सांगितलं. कुणाच्या घरी? नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या